हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामती लोकसभेत पवार कुटुंबातच लढत होणार। शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंना तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर। बारामती लोकसभेतील मतदारांना बदल हवाय। जनतेनं बारामतीची निवडणूक हाती घेतलीय। उमेदवारीनंतर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया। शिरूर लोकसभेसाठी शरद पवार गटाकडून पुन्हा अमोल कोल्हेंना संधी। अमोल कोल्हेंची अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढाराव पाटलांशी लढत होणार। पवार गटाकडून दक्षिण अहमदनगरमधून निलेश लंकेंच्या नावावर शिक्कामोर्तब। भाजपच्या सुजय विखेंची लढत होणार। शरद पवार गटाकडून अमर काळेंना वर्धा लोकसभेतून तिकीट तर दिंडोरीतून भास्कर अभगरेंना उमेदवारी। लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार देणार नाही। मनोज जरांगेंचा निर्णय। कोणालाही पाठिंबा नाही। लोकसभेत ज्यांना पाडायचंय त्यांना पाडा, जरांगेंकडून स्पष्ट। लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मराठा समाजाची सभा होणार। सभेत मराठा समाजाची पुढील भूमिका ठरवण्यात येणार, जरांगेंची माहिती। अजित पवार गटाच्या कोट्यातून परभणीची जागा रासपला। महादेव जानकर परभणीतून लढणार, सुनील तटकरेंची घोषणा। परभणी लोकसभेची लढत निश्चित। महायुतीच्या महादेव जानकरांची ठाकरे गटाच्या संजय जाधवांशी लढत होणार। महायुतीमध्ये नाशिकच्या जागेबाबत वाद कायम। नाशिकबाबत वेट अँड वॉच। सुनील तटकरेंचं वक्तव्य। नाशिकबाबत 2 दिवसात निर्णय होण्याची शक्यता। दिल्लीतूनच माझ्या नावाचा प्रस्ताव आला। मंत्री छगन भुजबळांचा गौप्यस्फोट। महायुतीनं सांगितल्यास निवडणूक लढणार। नाशिक लोकसभा लढण्याचे भुजबळांकडून संकेत। महायुतीचं जागावाटप 4 ते 5 जागांवर अडलं। 2 दिवसात जागावाटपाचा तिढा सुटेल, फडणवीसांची माहिती। भाजपनं अभिनेता सनी देओलचं तिकीट कापलं। पंजाबच्या गुरदासपूरमधून सनी देओलऐवजी दिनेश सिंग बब्बूला उमेदवारी जाहीर। उद्या दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा। हुकुमशाही हटवा, लोकशाही वाचवा असा नारा देत सभेचं आयोजन। उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।